Okay. A very very warm welcome. Very good evening all of you. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि आपला आजचा टॉपिक आहे सेल्फिशनेस. मे बी हा टॉपिक ऐकून तुम्हाला थोडस विचित्र वाटलं असेल की सेल्फिशनेस म्हणजे काय, हा कसा काय आपला आजचा टॉपिक राहू शकते. सेल्फिशनेस याला तर आपण थोडस एक प्रकारे निगेटिव्ह अँगलने बघतो. आणि रियालिटीमध्ये पण सेल्फिश सेल्फिश व्यक्ती किंवा सेल्फिशनेस ही जी घटना आहे किंवा सेल्फिश या वर्ड्स बद्दल किंवा सेल्फिश या व्यक्तीबद्दल आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपलं जे विचार आहे ते एवढे चांगले नाही आहे. याला आपण एक प्रकारे निगेटिव्ह वे मध्ये निगेटिव्ह अँगलने बघतो हमेशा. पण सेल्फिशनेसचा जर आपण अर्थ बघितला, सेल्फिश या शब्दाचा अर्थ बघितला तर त्याचा अर्थ आहे स्वार्थ. आणि स्वार्थ हा जो शब्द आहे दोन शब्दां मिळून बनलेला आहे. स्व अर्थ, स्वतःचा अर्थ. अर्थ म्हणजे लाभ. जिथे स्वतःचा लाभ आहे ती गोष्ट करणे म्हणजे स्वार्थ, किंवा त्या गोष्टीचं चिंतन करणे, मनन करणे म्हणजे स्वार्थ. आता ही गोष्ट घुमत फिरत कशी बनली? जो व्यक्ती स्वतःबद्दल विचार करते, स्वतःच्या फायद्याचाच विचार करते, म्हणजे तो व्यक्ती कोण झाला? स्वार्थी. पण इथे दोन प्रकारचे स्वार्थ आहे. आपण कोणत्या स्वार्थ मध्ये मोडतो ते आपल्याला चेक करणे आहे. एक आहे पॉझिटिव्ह सेल्फिशनेस, एक आहे निगेटिव्ह सेल्फिशनेस. कळलं? निगेटिव्ह सेल्फिशनेस म्हणजे जिथे आपण दुसऱ्याचा विचार न करता, दुसऱ्याची काळजी न करता, निव्वळ स्वतःचा लाभ, स्वतःची सुरक्षा आणि स्वतःचं कल्याण झालं पाहिजे, आणि ते ज्या कार्यामुळे होईल तेच कार्य करणे, याला म्हटलं जाते स्वार्थ. पण आता इथे निगेटिव्ह सेल्फिशनेस म्हणजे काय? जिथे तुम्ही दुसऱ्याचं अहित झालं तरी सुद्धा माझाच फायदा झाला पाहिजे, दुसऱ्याचे लाखो रुपये डुबले तरी माझाच फायदा झाला पाहिजे, दुसऱ्याच्या नशिबात जाणारं कमिशन किंवा फायदा तो सुद्धा मलाच भेटला पाहिजे. म्हणजे काहीही असो, सगळा फायदा मलाच झाला पाहिजे. कोणाच्या नशिबी जर 2 रुपये जास्त चालले असतील, ते 2 तर रुपये घेऊनच घ्यायचे आहे, पण आणखी पण तुम्हाला त्याच्या खिशातलं काहीतरी ओढून घ्यायचं आहे. हे जे असते ना, किंवा बोर दाखवून आवडा काढणे ज्याला म्हणतो आपण, हे सगळे नकारात्मक स्वार्थचे रिझल्ट आहे. जिथे तुम्ही दुसऱ्याचा मनाचा विचार करत नाही, दुसऱ्याचा भावनेचा काहीही विचार करत
नाही. आता आपली जळणघळण कशी झाली आहे बघा. स्वार्थ म्हटला, स्वार्थी व्यक्ती म्हटला, आपण त्याला निगेटिव्ह नजरेनंच बघतो. सेल्फिश व्यक्ती म्हटलं की आपल्या काही धारणा आहे, काही बिलीफ आहे, काही परसेप्शन्स आहे आपले, जे आपण ऑलरेडी क्रिएट करून ठेवले. आणि त्याच्या विरोधात आपलं काय म्हणणं आहे की सेल्फिशनेस नसलं पाहिजे, सेल्फिश नसलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यासाठी करा, हे करा, ते करा, दुसऱ्याची काळजी घ्या, दुसऱ्याची चिंता करा. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला सेल्फिश बनवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण इतकंही करत असताना सेल्फिशनेस ही काही भावना कमी होत नाही. का? कारण की स्वार्थीमध्येच अर्थ लपलेला आहे, स्व अर्थ. आणि प्रत्येक जण स्वतःची काळजी, स्वतःची सुरक्षा आणि स्वतःचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी विचार करते ना. पण हा विचार करत असताना तुम्ही जर नकारात्मक कर्म बांधत असाल, तुम्ही दुसऱ्याचं मन दुखवता, दुसऱ्याच्या शिव्याशाप तुम्ही घेऊन राहिले, तुमच्याकडे पैसा ते येत आहे, पण त्या पैशामागे दुसऱ्याचं भयंकर मन दुखलेलं आहे, मग आता हा स्वार्थ तुमच्या कामाचा नाही. तर आपण थोडं आज या धारणेला बदलण्याचा विचार करू. ही जी थिंकिंग आहे ना आपली, निगेटिव्ह सेल्फिशनेस, याला पॉझिटिव्ह सेल्फिशनेस मध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्यावर आपण थोडस लक्ष देऊ. सेल्फिशनेस इन अ पॉझिटिव्ह मॅनर. आपण म्हणतो की जो स्पिरिच्युअल व्यक्ती आहे तो सेल्फिश नाही राहत, तो दुसऱ्याचा विचार करते, दुसऱ्यासाठी जगते. पण खरं बघितलं, जो जितका जास्त आध्यात्मिक तो तितका मोठा स्वार्थी. हे कसं? मला सांगा, आनंद तुम्हाला पाहिजे असते की लोकांना पाहिजे असते? मला. शांती कोणाला पाहिजे? मला. प्रेम कोणाला पाहिजे? मला. सगळ्या नकारात्मक भावनेमधून रिलीज कोणाला पाहिजे? मला. षड विकारमधून मुक्ती कोणाला पाहिजे? मला. सद्गुण कोणाची डेव्हलप करायची आहे? माझे. भगवत भक्ती कोणाला करायची आहे? मला. भगवत दर्शन कोणाला पाहिजे? मला. मोक्ष कोणाला पाहिजे? मला. पुण्य कोणाला पाहिजे? मला. मग मला सांगा, सगळं मलाच पाहिजे, तर मग माझ्यापेक्षा मोठा स्वार्थी कोण आहे? तसं पाहिलं तर स्पिरिच्युअल व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती सगळ्यात मोठा स्वार्थी आहे. कारण की तो जे काम करताय ना, त्याचा हिस्सा तो कोणाला देऊ शकत नाही, त्याची शेअरिंग कोणासोबत होऊ शकत नाही. तर बिईंग हॅपी विथ युअर सेल्फ, बिईंग अ काइंड विथ युअर सेल्फ, बिईंग लवेबल विथ युअर सेल्फ, create your value for yourself, being a positive, confident and valuable with yourself. Choose a live better life. Choose to growth or positive progress. Choose to be educate, knowledgeable or wisdom or enlighten. Choose to be wealthy, healthy and spiritual. Choose to be abundance and prosperous. मला सांगा, हे तुम्हाला पाहिजे नाही का? आणि जर मला हे सगळं पाहिजे, याचा अर्थ मी स्वार्थी झालो का? कारण की याच्यामध्ये जेवढ्याही गोष्टी घेतलेल्या आहे ना, याची शेअरिंग कोणासोबत नाही, हे माझं माझ्याच जवळ राहील. का?
कारण की पर्सनल डेव्हलपमेंटचे टॉपिक आहे. आणि खरं बघितलं ना, तर वी आर नॉट रेडी फॉर सेल्फिशनेस. हे जेवढेही चांगल्या गोष्टी आहे ना, ज्याचा आपण आज शोध घेत आहोत, ज्याची आपल्याला कामना आहे, ते आपण प्राप्तच नाही केलं. म्हणजे तसं बघितलं तर आपण अजूनपर्यंत सेल्फिश बनलोच नाही. आपलं सेल्फिशनेस चालू आहे जी गोष्ट आपली नाही ती मिळवण्याकरिता, ज्याच्यामध्ये माझा फायदा काहीच नाही, ती गोष्ट मिळवण्याकरिता आपण या सेल्फिशनेस वृत्तीचा वापर करत आहोत. यू ओनली ऍक्ट निगेटिव्ह साइड ऑफ सेल्फिशनेस. आपण आतापर्यंत सेल्फिशनेसच्या नकारात्मक साईडलाच बघितलं आहे किंवा ऍक्ट केलेला आहे. नाव टुडे वी टॉक अबाउट पॉझिटिव्ह साइड ऑफ सेल्फिशनेस. आतापर्यंत मी जे 8-10 टॉपिक सांगितले ना, पॉइंट सांगितले, हे पॉझिटिव्ह साइड ऑफ सेल्फिशनेसच आहे. पॉझिटिव्ह सेल्फिशनेस इज द इनिशियल गिल्ट act of prioritizing your own well-being, physical, mental, emotional, to ensure which you have a capacity to thrive and support others. सकारात्मक स्वार्थ किंवा सकारात्मक स्व अर्थ म्हणजे सचेत, जागृत, होशपूर्वक, अपराध बोधरहित कार्य, ज्यामध्ये आपण प्राथमिकता देतो स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक स्वास्थ्याला प्राथमिकता देतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रगत कराल आणि दुसऱ्याला सुद्धा विकसित होण्यामध्ये सहायता कराल. आता पहिला सेल्फिशनेस कोणता होता? दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याचं नुकसान होऊन सुद्धा मी माझाच फायदा आणि त्याचाच विचार करत आहोत. आता पॉझिटिव्ह सेल्फिश मध्ये काय आहे? मी जागरूक, सचेत अवस्थेमध्ये गिल्टची भावना रहित म्हणजे अपराधबोध भावना रहित स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक स्वास्थ्याला प्राथमिकता देतो, माझ्या पर्सनल वेलबिंग साठी. आणि विषय काय आहे? आपण तेच देऊ शकतो जे आपण आहोत. म्हणजे आता इथे मी कोणापासून लुटून, लुबाडून, हिसकावून स्वतःचा फायदा न करता आता मी माझ्यामध्ये परिपूर्ण होत आहे आणि ही परिपूर्णता आता मी लोकांना पण वाटत आहे. याला आपण कशा प्रकारे सेट करू शकतो? म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फिशनेसला आपण कसं वाढवू? सेट युअर बाउंड्रीज, प्रोटेक्टिंग युअर टाइम अँड एनर्जी. आपण आपला वेळ आणि आपली एनर्जी अशा ठिकाणी गुंतवतो जिथे आपण लॉस मध्ये जातो नेहमी. आणि हे लॉसची जी भावना आहे ना, ती भरून काढण्याकरिता मग आपण दुसऱ्या कोणाचा तरी लॉस करतो. कळलं? अशा प्रकारे निगेटिव्ह सेल्फिशनेस क्रिएट होते. पण जेव्हा आपण प्रोटेक्ट करतो स्वतःला, आपला वेळ आणि आपली ऊर्जा वाचवतो, तेव्हा हेच सेल्फिशनेस पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट होते. आणि आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी आता आपण दुसऱ्याला लाभ कसा होईल ह्या विचाराने काम करणं सुरू करतो आणि मिराकल घडते. जी गोष्ट हिसकावून, लुबाडून, लुटून
प्राप्त करण्याची असते ती आपल्याला सहज मिळते. सेल्फ केअर याला प्रायोरिटी देणे, हा टॉपिक आज सकाळीच झाला आपला. इन्व्हेस्टिंग युअर टाइम अँड एनर्जी इन पर्सनल हेल्थ, वेल्थ अँड मेंटल ग्रोथ. आता ही जी आपण एनर्जी आणि वेळ वाचवला त्याला आपण आता इन्व्हेस्ट करू स्वतःच्या वेलबिंग साठी, हेल्थ, वेल्थ आणि मेंटल प्रोग्रेस साठी. म्हणजे आपलं पहिलं प्राधान्य कोणाला राहील? आपल्या स्वतःला. इन्क्रीज कॅपॅसिटी, नॉट ऑपरेटिंग फ्रॉम अन एम्प्टी कप, यू आर बेटर इक्विप. म्हणजे जेही आपण काम करत आहोत ना त्याला खाली पात्र बनून करू नका. तुमच्या जवळ काहीतरी व्हॅल्यू असू द्या, ते नॉलेज असेल, स्किल असेल, पैसा असेल, जे काही असू द्या, पण भरलेल्या कपाने कार्य करा. म्हणजे जेणेकरून ही जी कमतरतेची भावना आहे ना ती तुमच्यामध्ये राहणार नाही. आणि जेव्हा कमतरतेची भावनाच नाही तर कोणाचं हिसकावून आणि लुबाडून खाण्याचा विषयच बनत नाही. ऑथेंटिसिटी, फोकसिंग ऑन युअर ओन नीड्स, रिकनेक्ट विथ यू टू युअर ट्रू व्हॅल्यू अँड डिझायर. कळलं? ऑथेंटिसिटी म्हणजे फोकस करणे तुम्हाला नेमकं काय पाहिजे आणि रिकनेक्ट करणे स्वतःच्या खऱ्या इच्छेसोबत आणि त्याच्या मूल्यासोबत, त्याची व्हॅल्यू सोबत. तुम्हाला जेव्हा कळेल ना की खरंच तुम्हाला हे पाहिजे की नाही पाहिजे, ही तुमची खरी इच्छा आहे आणि याच्यातून काय व्हॅल्यू क्रिएट होईल, तेव्हा आपोआपच चुकीच्या गोष्टी तुमच्या लाईफमधून निघून जाईल. फ्रॉड करणे म्हणजे धोका, लुटणे, लोकांना फसवून पैसा कमवणे किंवा लोकांना त्रास देणे आपोआपच खतम होऊन जाईल. का? कारण आता तुम्हाला माहिती आहे की मला काय गरज आहे आणि किती गरज आहे. ओके. आणि हेल्दियर रिलेशनशिप, हेल्दी रिलेशनशिप बनवण्यासाठी रिस्पेक्ट विथ और रिस्पेक्टिंग युअर सेल्फ अँड युअर नीड्स. जेव्हा आपण स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या इच्छांची काय करतो किंवा स्वतःच्या मनाची रिस्पेक्ट करतो तेव्हा इट हेल्प्स इस्टॅब्लिश मोर बॅलन्स अँड रिस्पेक्टफुल इंटरॅक्शन विथ अदर्स. तेव्हा ही जी भावना आहे हे निर्माण करते किंवा स्थापित करते किंवा स्थापित करण्यामध्ये मदत करते एक रिस्पेक्टफुल इंटरॅक्शन, म्हणजे आदान प्रदान एक दुसऱ्याच्या प्रती. आणि आपोआपच तुमचे रिलेशनशिप बेटर होणं सुरू होऊन जाते. का? कारण की आता तुमच्या लाईफ पार्टनर असो किंवा तुमचा कोणीही जनरल पार्टनर असो, आता तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करत नाही. त्याला समजून स्वतःच्या आणि त्याच्या दोघांच्याही इनर सेल्फला आणि गरजांना रिस्पेक्ट देत एक बॅलन्स आणि रिस्पेक्टफुल इंटरॅक्शन, व्यवहार आपण करणं सुरू करतो. ठीक आहे. अशा प्रकारे सेल्फिशनेस बनणे खूप आवश्यक आहे आणि सेल्फिशनेस बनण्यासाठी स्पिरिच्युअल बनणे आवश्यक आहे. कारण की स्पिरिच्युअल हा एकच व्यक्ती असा आहे जो स्वतःचा आणि निव्वळ स्वतःचा विचार करते. माझी आध्यात्मिक उन्नती कशी होणार, माझी प्रोग्रेस कशी होणार, मला शांती कशी मिळणार, मला आनंद कसा मिळणार, माझी ग्रोथ कशी होईल, माझं इमोशनल, मेंटल, फिजिकल वेल बिईंग कशी होणार, माझे विचार कसे चांगले होतील, माझं मन कसं चांगलं होईल, माझ्या भावना कशा चांगल्या होतील, मी आणि माझ्यासोबत जुळलेले प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीसोबत चांगलं कसं होईल, माझं आणि दुसऱ्याचं कल्याण कसं होईल,
याच्यापेक्षा मोठा स्वार्थ आणखी काय राहू शकते? म्हणून ऍज अ स्पिरिच्युअल बिईंग, ऍज अ स्पिरिच्युअल पर्सन इज अ मोस्ट सेल्फिश पर्सन. आणि मला हे आवडणार की आय एम द मोस्ट सेल्फिश पर्सन. का? कारण की आता मी सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून दूर आहे. मी माझ्यामध्ये आहे. मला माझा एकटेपणा आनंद देते. मला आता चार चौकात जाऊन गोष्टी करणे, टिंगल टवाळक्या करण्यात आता इंटरेस्ट नाही. बाल की खाल निकालण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. राहीचा पहाड करण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. दुसऱ्याच्या जीवनात काय चालू आहे त्याला ऐकण्याची मला काहीही गरज नाही, किंवा मला त्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. दुसऱ्याची दुखणे ऐकण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. किंबहुना दुसऱ्याच्या जीवनात काड्या करण्यात पण आता इंटरेस्ट नाही. कोणाला सल्ला देण्यामध्ये पण इंटरेस्ट नाही. मी अमिताभ बच्चन का मैं और मेरी तनाई, बस. आता ही जी तनाई वर्ड आहे, हा जो एकांत आहे ना, आता हा निगेटिव्ह नाही आहे की मी डिप्रेशन आहे आणि मी आता आयसोलेट झालेलो आहे पूर्णपणे. आहा, मला माझी ओन कंपनी आवडते. आता मला चार लोकांची गरज नाही. मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. मी स्वतःला चांगल्या पद्धतीने समजू शकतो. मी स्वतःला चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. मला माझ्या भावना कळतात. मला माझ्या आतमध्ये चालणारे विचार कळतात. आणि त्याला कसं मी डेव्हलप करू शकतो यावर माझं चिंतन सुरू आहे. नाव आय एम द मोस्ट सेल्फिश पर्सन इन अ पॉझिटिव्ह मॅनर. आय गेट अ पेमेंट फ्रॉम माय सर्व्हिस. मला कोणाला दुःख देऊन किंवा त्याला लुटून पैसा नाही कमवायचा आहे. मला माझ्याच कामाचा, माझ्या सर्व्हिसचा पैसा पाहिजे, बस. दिस इज अ पॉझिटिव्ह सेल्फिशनेस. आणि हे मी आता शिकत आहे. का? पैसा मागण्याची लाज वाटणे, आपल्याच कामाचा मोबदला आपण नाही मागू शकणे, कुठंतरी गिल्टची भावना होती, ते आता समजलेलं आहे. पॉझिटिव्ह सेल्फिशनेस म्हणजे विदाउट गिल्टी फील, अपराध बोध रहित भावना. माझं आहे, मला पाहिजे, त्याच्यापेक्षा मला काहीही नको. आणि जर माझ्या कामाची ते व्हॅल्यू बनत आहे, तर मागण्यामध्ये काय शरम. नाव दिस इज द पॉझिटिव्ह सेल्फिशनेस. आणि जर कोणी म्हणत असेल की बाबा स्पिरिच्युअल व्यक्तीला पैसा कमवण्याची काय गरज आहे, त्यांनी देवदेव करा, लोकांना नॉलेज द्या आणि शांत बसावं, तर नाही, ते आता जमत नाही. का? कारण की आता मला कळलेलं आहे की सेल्फिशनेसचा पॉझिटिव्ह साइड सुद्धा आहे. अँड नाव आय एम रेडी फॉर बिईंग अ पॉझिटिव्ह सेल्फिश पर्सन. आणि मला तुमच्याकडून सुद्धा हेच पाहिजे आहे. खूप झालं लोकांची काळजी करणे, दुसऱ्याच्यासाठी जगणे, दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणे, दुसऱ्याच्या अनुसार वागणे, दुसऱ्याच्या अनुसार काम करणे, स्वतःच्या मनाचा, शरीराचा विचार न करता, भावनांचा विचार न करता, निव्वळ दुसऱ्यांचा आणि दुसऱ्यांचं करत जाणे. आणि एकदा का आपण फक्त स्वतःचा विचार केला, तर तेच लोक ज्यांच्यासाठी आपण जगलो, आपल्यालाच उलट दोषारोपण करतात की काय स्वार्थी माणूस आहे, काय स्वार्थी बाई आहे, यांना एवढं पण कळत नाही का? अरे, आपण एकच वेळा स्वतःचा विचार केला आणि लोकांनी मला स्वार्थी म्हणणं सुरू करून दिलं.
म्हणजे मी आजपर्यंत तुमची जी काळजी घेतली, तुमच्यावर जे प्रेम केलं, तुमच्यासाठी जे काम केलं, ते सगळं वाया गेलं. आणि जर वायाच जाणार आहे, मग का नाही त्या सेल्फिशनेस या ऍटिट्यूडला पॉझिटिव्ह सेल्फिशनेस मध्ये मी कन्वर्ट करा. कॉल आला, लागले त्याच्या मागे. कोणी बोलवलं, चालला त्याच्या घरी. सगळं दुसऱ्यांची कामं, दुसऱ्यांची कामं, दुसऱ्यांची कामं, दुसऱ्यासाठी जगणे, दुसऱ्यांसाठीच मरणे. आणि मला काय भेटलं? त्याच्या विरोधात दोषारोपण. तर तुमच्यासाठी करूनच, तुमच्यासाठी जगूनच जर मला शिव्या खाणे आहे, मग त्याच्यापेक्षा मी माझ्यासाठी जगतो ना आता. तुमची काळजी घेण्यामध्ये माझं शरीर मन सगळं खराब करून टाकलं. आता पहिली प्रायोरिटी स्वतःला देईन. आता स्वयंपाक करताना पहिली पोळी मीच खाईन. तुम्ही त्या चुल्यात पाच बसून. शेवटची पोळी मी नाही खाणार आता. पहिली ताजी पोळी पहिली मीच. कारण की 10 पोळ्या बनवायच्या, तोपर्यंत एक पोळी अंदर. तो ऍटिट्यूड चेंज, की बाबा सगळ्या घराला खाऊ घालणार आणि शेवटचा तुकडा मी खाणार. कशाला? ताजं ताजं गरम गरम बिलकुल समोरच आहे, शिजून राहिलं, दाबून टाका. म्हणजे बोलण्याचा उद्देश हा आहे, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मनाची काळजी घ्या. काही चार लोक कोणी काही आपल्याला बोलत आहे आणि आपण चाललो त्याच्या भावनेमध्ये प्रवाहित होत नाही. इमोशनल वेलबिंग. काहीतरी घटना घडली आणि तुम्ही विचारच विचार करताय, नाही. मेंटल वेलबिंग. कोणीतरी आलं, त्याच्यासाठी मी दिवस रात्र मरमर काम करून राहिले, नाही. फिजिकल वेलबिंग. फ्री मध्ये दुसऱ्यासाठी कामच काम करत चालले, पैशाचा हिशोबच नाही. फायनान्शियल वेलबिंग. रॉंग वेनी तुम्ही मेडिटेशन, साधना वगैरे सगळं करतच चालले, पूजा पाठ करूनच राहिले, जीवनात नुकसान नुकसान किंवा सगळं उलट पालटच होत चाललं, नाही. पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल वेलबिंग. आपल्याला आता या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. रिलेशनशिप मध्ये तुम्ही दुसऱ्यासाठीच झटत चालले, स्वतःसाठी काहीच नाही. पॉझिटिव्ह रिलेशनशिप वेलबिंग. तुमच्या वेलबिंग मध्ये येणारे सगळे ऍस्पेक्ट पॉझिटिव्हली तुमच्या सर्कलमध्ये फिरले पाहिजे. यू आर द सेंटर ऑफ युअर ओन सर्कल. तुम्ही जे क्रिएट केलेलं आहे ना, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस, स्पिरिच्युअलिटी, ह्या सर्कलच्या सेंटरमध्ये तुम्ही असले पाहिजे. हे सगळे ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ सेंटरमध्ये राहून तुम्ही त्याच्या गोल 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 नाही फिरले पाहिजे. तुम्ही सेंटरमध्ये आहात आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्या कामासाठी आहे, तुमच्या फायद्यासाठी आहे. जो व्यक्ती सेंटर्ड झाला तो सेल्फिश झाला. ज्याला स्वतःची आत्मा कळली तो सेल्फिश झाला. का? कारण की आता तो लोकांच्या भोवतीने फिरत, आता आपल्या आत्म्याच्या भोवती फिरते. आत्मा सेंटर आहे आणि आत्मा स्व आहे. स्वतःची काळजी घेणे किंवा स्वतःसाठी जगणे, ते स्वतःचं ध्यान करणे, स्वतःच्या आत्म्याचं चिंतन मनन करणे, हे आहे रिअल सेल्फिशनेस. चला तर मग आपण आपला टॉपिक आज इथे स्टॉप करू. आय होप सेल्फिशनेस हा एक विषय कळलेला असेल आणि याच्या प्रती जे नकारात्मक विचार होते ते क्लीन झाले असतील. आणि इतकं तरी कळलं असेल की स्वतःवर जे वर्क ऑन युअर सेल्फ या टॉपिक मध्ये सेल्फिशनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. का? कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगणं शिकणार नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्या वायात गेल्या. काहीच कामाचं नाही एवढं मोठं जे आजपर्यंत मी बोललो आणि इथून समोर बोलणार आहे ते पण. तुम्ही रेकी शिकले, तुम्ही दुसऱ्याचीच काळजी करून राहिले. तुम्ही एंजल्स शिकले, तुम्ही दुसऱ्याचीच काळजी करून राहिले. तुम्ही सेवन चक्र करताय, काळजी दुसऱ्याची चालू आहे.
तुम्ही टॅपिंग करत आहे, काळजी दुसऱ्याची चालू आहे. तुमचं डेव्हलपमेंट केव्हा होईल? आणि मुद्दा हा आहे, जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुमच्या सराउंडिंग मध्ये काहीच बदलत नाही. तर अगोदर बदलणे कोणाला आहे? मला. सुधारणे कोणाला आहे? मला. ग्रोथ कोणाला करायची आहे? मला. लाईक अट्रॅक्ट लाईक नियमानुसार तुम्ही जसे आहात तेच तुम्हाला मिळेल. तुम्हाला सेट करायचं आहे की तुमच्या रेडिओची फ्रिक्वेन्सी तुम्हाला कोणत्या नंबरवर ट्यून करायची आहे. 0 to 10 स्केल मध्ये 0 जर लोएस्ट पार्ट आहे तर 10 हा हायेस्ट पॉझिटिव्ह पार्ट आहे. तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करायचं आहे, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. जर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करायचं आहे तर तुम्हाला त्याचं अगोदर ट्यूनअप होणे राहील. आणि ट्यून करण्यासाठी तुमच्या त्या काट्याला 10 वर घेऊन जाणे आहे. तेव्हा त्या 10च्या रेंजमध्ये असणाऱ्या सगळे व्हॉइसेस, म्हणजे ऍज अ रेडिओच्या नुसार बोलत आहे मी, तुम्हाला ऐकायला मिळेल. 91.1 आहे, 90.8, 90.9, 90.7 आवाज ते येते, पण बघा खरखर 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 आवाज राहते, अटकत अटकत येते. 91.2, 91.3 जरी केलं तरी सुद्धा आवाज डिस्टर्ब होते. क्लिअर आवाज केव्हा येईल? 91.1 ह्या फ्रिक्वेन्सीवरच. सेम तसंच आहे आपलं लाईफ. तुम्हाला ना जास्त करायचं आहे ना कमी करायचं आहे, जस्ट ट्यून करायचं आहे. आणि जशी तुम्ही ट्यून झाले तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर व्हॉइस येणं सुरू होऊन जाईल. सेम जीवनाचं आहे, तुम्ही राईट फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करा स्वतःला, अचानक समोरून तुम्हाला त्याच रिएक्शन. आणि कधी तुमचे लोक बदलले, कधी तुमची परिस्थिती बदलली कळणार सुद्धा नाही. फक्त आता एवढंच आहे, इंटेन्सिटी वाढवायची आहे. आता हे क्लासेस तुम्ही किती समजून घेता आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये जे ग्रोथ होत आहे, सेटअप माझं क्रिएट होऊन राहिलं नवीन नवीन आणखी, जो व्यक्ती जितका रिझोनेट करणार त्याच्यासोबत तितके फास्ट मोमेंटम येईल लाईफमध्ये.